सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई। राम प्रेम रोम रोम जब से समा गया, राम प्रेम रोम रोम जब से समा गया। जीवन में अमृत का नशा जैसे छा गया, जीवन में अमृत का नशा जैसे छा गया। मूर्ति साकार हो गई, मूर्ति साकार हो गई, आईनों की हार हो गई। सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई। राम सिया संबंध से जगत मित्र हो रहा, राम सिया संबंध से जगत मित्र हो रहा। भक्त चरित्र सुन के हृदय पवित्र हो रहा, भक्त चरित्र सुन के हृदय पवित्र हो रहा। नयनन जलधार हो गई, नयनन जलधार हो गई, आईनों की हार हो गई, आईनों की हार हो गई। सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई। लाडली लाल सेवा सिया नुझ को भा रही, लाडली लाल सेवा सिया नुझ को भा रही। सद्गुरु कृपा से जीवन में मस्ती छा रही, सद्गुरु कृपा से जीवन में मस्ती छा रही। कृपा की बहार हो गई, कृपा की बहार हो गई, आईनों की हार हो गई। सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई, आईनों की हार हो गई, आईनों की हार हो गई। विठ्ठल रुक्मीच्या चरणावर नतमस्तक होऊन, बापूच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. मी चंडे मनमत राहणार गुडातनूर. आजचा माझा विषय आहे की कर्म. अहो कर्म कर्म आपण नेहमीचे शब्द ऐकतो, कर्म कर्म कर्म. अहो कर्म म्हणजे नेमकं आहे तरी म्हणतात की आपले मोठे वाडवडील म्हणतात की जसे कर्म करशील तसे भोग भोगशील. माणसाने घाबरावं तर फक्त कर्माला घाबरावं, कारण जेव्हा कर्म ते तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही, कारण कधी ना कधी ते वसुलीला येतच. देव दयाळू आहे, एक वेळेस देव माफ करेल, पण कर्म मात्र माफ करू शकत नाही, कारण कधी ना कधी ते वसुलीला येतच. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तांदळाचा दाणा भाताप्रमाणे उगवणारच नाही म्हणलं तर हे शक्य आहे का हो? जे पेरल तेच उगवणार. माणूस कर्माने महान ठरवतो, जन्माने नाही. रावण ब्राह्मण होकर भी असुर बन गया और शबरी दलित होकर भी देवी बन गई. आपकी नियति सिर्फ आपके कर्मों से तय की जाती है, जन्म और जाति से नहीं. इसलिए अच्छे कर्म कीजिए, क्योंकि बुरे कर्म हजारों जन्मों तक पीछा नहीं छोड़ते. हजारों वर्ष गुजर गए मगर आज भी कोई माँ बाप अपने बेटी का नाम कैकेयी और मंथरा नहीं रखा. बुरे कर्म के कारण होलिका और रावण जल रहे हैं. कोणी आपल्याशी कसं का वागणे, पण सगळ्याशी चांगलं वागायचं कारण. जैसे त्याचे कर्म फळ देतो रे ईश्वर. हे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
वाक्यावर माझा खूप विश्वास आहे. धन्यवाद. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. भगवत कृपेने या सत्संग कार्यक्रमामध्ये विषयी प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन, भाविकांना प्रणाम. या आपल्या जीवनाचं सार म्हणून भगवान श्रीराम यांच्या चरित्राशी संबंधित आपण आश्रय घेऊन आपलं सत्संग चालू ठेवलेलं आहे. राम तत्व हे आपलं सार आहे. सार हाताला आलं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आणि जोपर्यंत सार हातात येत नाही तोपर्यंत आपला भार कमी होत नाही. परमात्मा हे चेतन शक्ती आहे. चेतनाच्या संबंधाने आपण निर्भार होतो आणि जडाच्या संबंधाने भार आपल्या डोक्यावर येतो. नेहमी आपलं मस्तक जड राहते, भार राहते डोक्यावर, कसतरी वजन डोक्यावर राहते. प्रत्येक माणसाचा अनुभव आहे, व्यक्तीचा अनुभव आहे की कसं तरी आज बोर व्हायलंय, आज भार व्हायलाय, जड व्हायला असं म्हणतो आपण. काय कारण त्याचं? अचेतन असलेलं जे संसार आहे, जे जडत्व आहे ज्या वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये, पदार्थामध्ये, या जडत्वाचा संबंध केल्यानंतर ते जाणून बुजून ते जड आहे तर भार होईल की हलकं होईल? आणि हे सारं जडत्वाला चालविणार, बोलविणार, फिरविणार हे चेतन तत्व आहे, ते राम तत्व आहे. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. आपणाला नेहमी बोलवणारा, खाऊ घालणार, पिऊ घालणार, ऐकू घालणार, सारी जे चेतना आहे, जे अस्तित्व आहे, त्याच्या संबंधात आपण जर तादात्म्य लावलं तर आपलं मस्तक हलकं होऊन जाईल. हलकं होऊन जाईल ते मस्तक. त्याच्या संबंधाने ते हलकं होते. त्याचा संबंध सुटला की जड होते. याला तुम्हाला चांगलं समजण्यासाठी एक दृष्टांत देतो छोटंसं. संसारामध्ये जड का होते आपलं मस्तक?
काहीच कळत नाही, बेचैन होते, झोप येत नाही, त्रास होत राहते, काहीच बरं वाटत नाही, गोड लागत नाही. काय कारण? आम्ही कारण शोधतो, परंतु आम्हाला कारणाचा शोध लागला नाही. कारण फक्त एकच आहे, हरी. चहुवेदी जाण सहे शास्त्री कारण. हरीचा विसर पडला की जडपणा येते. दृष्टांत काय सांगणार होतो मी. पाण्यातून घागर किंवा पौरा बकेट पाणी शेणणारे याच्यामध्ये किती आहेत मला माहीत नाही. कोण कोण शेणलेलं असेल, काहीतरी असतीलच ना, काही लोक तरी असतील. आजकाल ते व्यवस्था राहिली नाही म्हणून जास्तीत जास्त माहिती नाही. तरी पण 50% लोकांना माहीतच असेल. मी आमच्या गुरुकडे राहत असताना ज्या गावामध्ये मी राहत होतो, सांडोळ, तिथं घागरीनंच पाणी आणावं लागत होतं. एक आड होतं गावामध्ये, त्याला घिरका असायचा, ते सोल त्या घागरीला लावायची, विहिरीमध्ये आडामध्ये सोडायची आणि ते पाणी असं भरलं ओढून काढायचं, खांद्यावर घागर घेऊन यायचं. आता माझ्याकडे बघल्यावर तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार की ह्यानं पाणी भरलं असेल का? ठीक आहे, सोडून द्या. तर त्यावेळेसचा अनुभव आहे माझा. की घागर अथवा बकेट जेव्हा पाण्यात बुडवतो आपण, पाण्यामध्ये 1 हात 2 हात 3 हात असं आतमध्ये जर गेलं ते घागर, भरलेली घागर, आणि ते असं ओढून काढत असताना ते हलकी जाते. कुठपर्यंत? हां, हे सगळ्यांना माहीत आहे. हे माहिती असलेलंच बोलावं लागते, नाही तर मग कठीण. कितीही मोठी राहून कितीही भरलेली घागर राहो, पाण्यामध्ये हलकी जाते. हे कोणी भरलं नाही त्यालाही कळत तसंच है ना. तर ते त्याचा संबंध, पाण्याचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत ते वजन भी हलकं आहे. हलकं आहे का हलकं जाते? वजन तर तेवढंच आहे ना. पाण्यात घागर असली तरी पाणी भरूनच आहे ना, तरी पण हलकं जाते. काय कारण? पाण्याच्या संबंधात आहे म्हणून. वजन ही हलकं का जाते? संबंधामुळे. आपल्या जीवनामध्ये जे हलकेपणा, जे वजनपणा, जे डोक्याचा भारीपणा, निर्भारपणा, हे सगळ्या गोष्टी संबंधाने येतात का संसाराने येतात? नाही समजाय. त्या पाण्यातली घागर हलकी जे गेली ते पाणी नव्हतं म्हणून का पाण्याचा संबंध होता म्हणून? आता कळलं? तसं संसारामध्ये जे वजन जे होते ते संसारामुळे होते का याच्या संबंधाने? संबंधाने होते. तुम्हाला याच्यावर खूप विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल, मग लक्षात येईल. संबंधच माणसाला भारी बनवते. संबंध, संग आणि संबंध. संबंध म्हणजेच संग. ज्या गोष्टीचा आपणाला संबंध आहे ते संग आहे. ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात त्यालाच संग म्हणतात. वस्तू जरी जवळ नसेल आणि त्या वस्तूची स्मृती असेल, स्मरण होत असेल, तरी ते काय झाला? संग झाला. चित्ताला त्या वस्तूचा संग झालेला आहे. आणि हे जडत्व कशानं येते? वस्तूनं नाही, त्या वस्तूच्या संगाने, अर्थात त्या वस्तूच्या संबंधाने. संसाराला उगीच नाव बोट ठेवायचं नाही. संबंध आपणाला
कमी जास्त जे काही परिणाम येतात ते संबंधाने येतात, वस्तूनं येणार नाहीत. मग जसं ते पाण्याच्या बाहेर घागर निघाली की झटका बसायचा, वजन लागायचं. पाण्यात आहे तोपर्यंत हलकी जायची आणि संबंध सुटला की वजन. एवढा संसार ओझं का वाटत चाललेला आहे? संसार ज्याच्या जीवावर चालतो त्याचाच संबंध सोडून संसाराला आपण पकडतो, तेव्हा जड जाणार की हलका? ज्याच्या जीवावर उड्या आणि त्याच्याच नाकात काड्या, एक किती मोठी भूल आहे जीवाची. म्हणून संबंध, संग, संगम त्यक्त्वा सुखी भवेत, हे शास्त्राचे शब्द आहेत. संगम त्यक्त्वा सुखी भवेत. आणि कधी कधी अभंगामध्ये संतांनी लिहिलेलं आहे, आता बाई मी झाले निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग. संग म्हणजे नवरा सोडून द्यायचा नाही, त्याच्याशी असलेलं जे तादात्म्य आहे, त्यांची जी स्मृती राहते आपल्यामध्ये, त्याला सोडून ज्याने आपला नवरा तयार केला त्याची स्मृती असावं, असं आहे. एक बाई जात्याला दळण होतं ना पहिलं, जात्यावरचं दळण, पायलीचं दळण घेतली, दळायला बसली, एक पाय लांब केली, एक मांडी घातली. दळताना कसं बसतात माहिती आहे ना? काय माहीत आहे, तुम्ही कधी दळलं? आता हे लेकरं म्हणतील की तुम्हाला काय माहीत? मला खूप माहीत आहे. माझी आई दळत होती, मी त्या मांडीवर मुंडकं ठेवून झोपायचं. ते गाणे गात असताना सुंदर त्या गात्याचा आवाज, गाण्याचा आवाज आणि जात्याचा आवाज, गात्याचा आवाज आणि जात्याचा आवाज, दोन्ही आवाजाचं सुंदर झोप लागायची. तर ते बसण्याची एक पद्धत राहते है ना. दोन्ही असं मांड्या घालून बसलं दळाय जमना, एक पाय लांब करावं लागतं, एक मांडी घालावं लागतं. असं आता घरी जाऊन दळून बघा. मग ते दळत असताना एक बाई आपल्या भावाचं वर्णन करू लागली. काहीच नाही, त्या भावानं काय केलं होतं, एक तोळ्याची नथ करून दिली ती, दुसरं काही करायला नाही, आणि ते नाकात घालून आले. इथं ते दळत दळत वर्ण टाकलं की म्हणायचं, माझ्या भावानं नथ केली, माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे, माझा भाऊ तिस्मार खान आहे, दिवाच लावलेला आहे, काय की त्याचं वर्णन करायचे. ते कशामुळे करला आले? नत्तामुळे करला आले. पूर्ण पायलीचं दळण झालं, पण भावाचं वर्णन केले. ते एकनाथ महाराजांनी बघितले, संतांनी पाहिलं त्याला आणि सांगितलं, बाई भावाचं वर्णन करायलीस, परंतु तसं नको. दळिता कांडिता जेविता घे बाई, राम वेळोवेळा मी गाऊवे. अगं बाई, तू भावाचं वर्णन करू नको, रामाचं वर्णन कर, हरीचं वर्णन कर, भगवंताचं वर्णन कर. तर ती बाई थांबली जातं फिरवायचं आणि विचारली महाराजांना, महाराज देवाचं वर्णन का करू? माझ्या भावानं मला नथ करून दिली म्हणून मी भावाचं वर्णन करते, देवाचं करणार नाही. मग महाराजांनी विचारलं, एक तोळ्याची नथ केली तर एवढं वर्णन करतेस, ज्या देवानं तुला नाक दिलं त्याचं जास्त करावं की नथवाल्याचं करावं? सांगा ना एक बार, कोणाचं करता तुम्ही?
एकदा तरी तुम्हाला आठवण आली काय की ज्यांनी आपणाला नाक दिलेलं आहे असं, त्याचे उपकार आहेत? कधीही स्मरण होत नाही. काय कारण असेल हे सांगा. ज्याचं वर्णन करावं त्याचं वर्णन केलं तर सार हाताला येईल. ते तर सार आहे. एक नारायण सार जपा. सार. आणि हे सार हाताला आलं नाही म्हणूनच तर आपल्या डोक्यावर भार झालेला आहे. हे स्पष्ट समजून घ्या. जेव्हा जेव्हा डोकं जड होते समजायचं की आपण आपल्या सार वस्तूचं विस्मरण झालेलं आहे आणि जड वस्तूचं स्मरण झालेलं आहे, भार झालेला आहे. जडाचं जडत्व आहे ते आपल्याला भार बनते. हलकं हलकं वाटत नाही. निर्भार होना चाहिए. निर्भार म्हणजे भारमुक्त जीवन. सारयुक्त जीवन भारमुक्त जीवन आहे. ध्यानात आलं कशामुळे जड जड होते डोसकं? प्रत्येकाचं डोकं जड आहे नेहमी. आणि त्या परमात्म स्वरूपाचं चिंतन वर्णन आपण करत नाही. ते चेतन आहे. चेतनामुळे हे सगळं हलकं होते. जसं पाण्यामुळे वजन भी हलकं झालं तसं देवामुळे संसार भी हलका होते. आणि याच संदर्भानं याच उद्देशानं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अवघाची संसार कोणाच्या जीवावर? देवाच्या जीवावर. आपल्याला जड काऊन झाले? त्याचा विसर पडलेला आहे. माता भगिनी तुम्हाला चांगलं माहीत आहे. जास्त करून चटणी दोन प्रकारची राहते. एक मीठ टाकलेली चटणी आणि दुसरी अळणी. खायला कोणती चांगली? जीभ तर सगळ्याला आहे. बिना मिठाची कशी लागते? चर्र करते जिभेला, है ना? नुसती चर्र करणार आणि चरत जाते पुढे. दोन प्रकारचं चटणी आहे. चटणी तेच आहे परंतु मिठाचा आश्रय आधार त्याच्यामध्ये घेतल्यामुळे त्याचा बाधकपणा कमी होतो. चटणी कमी झालं नाही, त्याच्यामध्ये जे बाधा करणारी जे गुण आहे तो कमी होतो. तसं संसार हे अळणी चटणी आहे. कोणती? बाधक आहे, बाधा करणारी आहे. नुसता संसार म्हणजे बिना मिठाची चटणी आहे. म्हणून संसारात तर राहावंच लागते, मिरची तर खावावंच लागते, परंतु मीठ टाकून खाना. तसं संसार करावाच लागते. पण या संसारामध्ये माऊलीनं सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की थोडं मीठ टाका त्याच्यामध्ये. संसार हे चटणी आहे आणि भगवंताचं नाम एक मिठासारखं आहे. तो बाधक होणार. म्हणून आवर्जून सांगितल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये असोनी संसारी. कशासाठी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात तर राहा तुम्ही, थोडंसं मीठ टाका. ज्या ज्यावेळेस तुम्हाला हे संसार चर्र करते त्यावेळेस समजायचं की हरीचं नाम कमी पडलं आहे, अनेक थोडं टाकावं. अनेक चर्र केलं की तसं ज्या ज्यावेळेस तुमचा संसार ज्या ज्यावेळेस चर चर करीत राहील त्या त्यावेळेस थोडं थोडं नाम अनेक वाढवीत जा. काय होईल? त्याचा चर्रपणा कमी होईल, बाधकपणा कमी होत जाते. किती सोपं आहे पण किती अवघड आहे.
सोपं तर खूप आहे. तुम्हाला असं वाटत नाही? बरं, तुम्हाला हे मीठ कोण्या दुकानावरून आणायचं आहे? नामाचं. ज्याच्यावेळी संकट आल्यासारखं वाटेल, दुःख आल्यासारखं वाटेल, कष्ट आल्यासारखे वाटतील, त्यावेळेस रडत बसावं का मीठ टाकावं चटणीमध्ये? कोणतं? रामनामाचं मीठ टाका. शाबाश. खूप शहाणे झालेत माझे श्रोते आता, है ना? हुशार आहो तुम्ही आता. आणि टाकत जा थोडं थोडं. आळणी चटणी खात बसू नका. खूप सुंदर योजना आपणाला दिलेली आहे साधू संतांनी, आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही हेच हे करणं आवश्यक आहे. तर परमात्म तत्व आज बिंदू काय आहे आपला कार्यक्रमाचा? सार आणि भार. भार आपणाला कमी करायचा उपाय एकच आहे की सार हाताला यावं आपल्या. तसं हरिपाठामध्ये संकेत केलेला आहे. त्रिगुण आसार, निर्गुण आहे सार. सारासार विचार हरिपाठ. सार आसार हे हरिपाठ आहे, हरी आहे. मग आपण हरीचं झाल्यावर हरायची चिंता नाही. जो जीव हरीचा होतो त्याला हरण्याची चिंता राहत नाही. संसार नको म्हणण्यापेक्षा त्याला नामाची परमार्थाची जोड लावायची. संसार नको म्हणलं तर शक्यच नाही. आलावच आपण संसारामध्ये, नको म्हणून काय करणार? कुठं जाणार? जाए तो कहाँ जाए, करे तो क्या करे. उपाय नाही. म्हणून एकच उपाय आहे. संसारात आल्यानंतर सारं काही दुःखच आहे असं वर्णन शास्त्रानं, पुराणानं, संतांनी केलेलं आहे. संसार दुःख मूळ चौकडे, इंगळ विश्रांत नाही कुठे, रात्र, असं सगळ्याला पाठ राहते, सगळ्याला माहीत आहे. परंतु एक सुख बी आहे. संसारात आल्यानंतर सगळं दुःख आहे, पण एक सुख आहे. कोणतं? संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. 1000 गवताची पेंडी कापायला, बांधायला, जमा करायला, एका ठिकाणी ठेवायला किती वेळ लागते अंदाजा सांगा? 1000 गवत 8 दिवस लागेल ना, 1 हप्ता. इथं आज सुरू केलं तर दुसऱ्या रविवारी ते पूर्ण होईल. 8 दिवस धरा. किती दिवस लागले हे कराय? 8 दिवस लागले. लई नाही, उगा कमी सांगालो, 8 दिवस लागले. 1000 गवताची पेंडी कापली, पेंडी बांधली, जमा केली, त्याचं एकाच ठिकाणी कुप्पा लावला, त्याचा ढग, आणि बारकीशी एक काडी डब्बीची वडली अशी आणि त्याला लावली. किती दिवस लागते जळा? 1000 गवताची ताकद मोठी आहे का एक काडीची? सांगा आता. एवढा दिसणारा संसार, मोठा भारी संसार, याची ताकद जास्त आहे का ह्या चालविणाऱ्या एका देवाची ताकद जास्त आहे? मग आपणाला एवढ्या मोठ्या संसार संकटातून चुकवायचं असेल, चुकायचं असेल, जर आपणाला वाचायचं असेल तर आपण कोणाचा आधार घ्यावा? इवायाचा, नाहीतर जावयाचा, नाहीतर MLAचा, नाहीतर MP चा. अरे येडे हो, कोण केला हे संसार? कोण दिले हातपाय? कोणा मनसी बाप माय? त्याला विसरू नका ना प्लीज. किती सुख देणार आहे, किती शांती देणार आहे, किती समाधान देणार आहे, निरंतर आमच्या सोबत राहणार आहे की नाही? जगतपती आहे ना, तुमचा पती आहे, एकाच बायकोचा नवरा, त्याला काय म्हणतात? पती. पती. नाही तर तुम्ही चहापत्ती म्हणसाल.
एकाच बायकोचा नवरा, त्याला काय म्हणतात? पती. आणि एवढ्या जगाचं पालन पोषण जबाबदारी घेऊन करणाऱ्याला काय म्हणतात? जगतपती. बघा, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या एकाच बायकोच्या नवऱ्याचं किती भेव आहे बायकोला? सारखं भिवून राहतात त्याला, की काय म्हणते, की सत्संगला जाऊ देते की नाही, की कीर्तनाला जाऊ देते की नाही, की कुठं आज कापसालाच जाय म्हणते, की कुठं आज लग्नालाच जाय म्हणते, की कुठं कायच म्हणते. सारखं भीती वाटते. कोणाची? एकाच बायकोच्या नवऱ्याची. सगळ्या जगाचा नवरा आहे, त्याला किती भिवून राहू आपण? त्याच्या संग किती ध्यान ठेवून राहावं त्याच्यावर? एक. दुसरी गोष्ट सांगतो की तुमचा नवरा कमीत कमी ड्युटीला जात असेल, ऑफिसला जात असेल, तर तेवढा तर वेळ तुम्हाला स्वातंत्र्य आहे एन्जॉय करायला. परंतु हे नवरा असा आहे की 1 मिनिट बी सोडून राहीना कोणाला. कुठेही गेलं तर सोबतच राहते. 1 मिनिट तरी चान्स देते का? तुम्ही ड्युटीहून येऊजोकर कसं का होईना शेवया फिवा खाऊन तोंड पुसून बसू शकता, आणि आज मला जेवणच जायना गेलंय म्हणू शकतो. पण याच्या पुढे कुठं जमते? लबाड बोलता येत नाही, याला चोरून काही करता येत नाही, सोडून जाता येत नाही, स्वातंत्र्य नाही. कोणता पती स्वीकार करावा? आपणाला जर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा आणायचा असेल तर पती हे प्रमाण आहे का जगतपती? आपल्यामध्ये इमानदारी आणायची असेल तर कोण आवश्यक आहे? कारण की त्याला चोरून काहीही करता येत नाही. आता बाकीच्या नवऱ्याला चोरून आपण बऱ्याच काही गोष्टी करतो, पैसे जमा करतो, चोरून गोष्टी करतो, अमुक तमुक खाणं पिणं. काही काही बायका त्यानं गेल्यावरच भजे तळून खातात. नाही नाही नाही, हसू नका, मी बघलेलं सांगालो, खुद्द माझ्या डोळ्यानं पाहिलं मी. आता तुम्हाला खोटं वाटेल का? मी जर खोटं बोललो तर तुम्हाला पाप लागेल. खरी गोष्ट सांगालो. पण ह्या देवापासून काहीही चुकवता येत नाही. सोडूनच जात नाही कधी, कुठेही जा. पाप करायला गेलं तरी ह्याला सोबतच ठेवावं लागते, आणि पुण्य करायला गेलं तरी. हे आहे राम तत्व, हे आहे परमात्म तत्व, हे आहे व्यापक तत्व. मग याला सर्वत्र आहे, सर्वांचा आहे, सर्वदा आहे. देशे काळे पदार्थे साधून घेई जे माते, तैसा नव्हे मी आई ते सर्वांचे सर्वही. सर्वांचा आहे, सर्वात आहे, सर्वांचा आहे म्हणून आपल्यात बी आहे, सर्वांचा आहे म्हणून आपला बी आहे, सर्वत्र आहे म्हणून इथं बी आहे की नाही. आणि कधी भी आहे म्हणून आता भी आहे की नाही. आज आहे म्हणून भविष्याची प्रतीक्षा करायची गरज नाही, उद्या भी आहे. ध्यानात राहतात का? तर असा आहे परमात्मा आहे. आज भी आहे, आता भी आहे, सर्वांचा आहे, सर्वात आहे. सर्वात आहे म्हणून माझ्यात बी आहे, सर्वांचा आहे म्हणून माझा बी आहे, आपल्यात बी आहे ना, म्हणून बाहेर शोधायची गरज नाही. आणि माझा आहे म्हणून दुसऱ्याला माझं म्हणायची गरज नाही. अशा काही गरजा आपल्या कमी झाल्याशिवाय, आपल्याला सार स्वीकार केल्याशिवाय आपला भार कमी होणार. तुम्ही किती बी झंडूबाम घासा तुम्ही डोस केला, जोपर्यंत ह्या संसाराचा तादात्म्य सुटणार नाही तोपर्यंत डोक्याचा भार कमी होणार नाही. आणि
त्यानं तरी भारच घेऊ नये, त्याचं कुठून तुझं कुठून हलकं करणार ते. डॉक्टराचं डोकं खूप जड होऊन गेले आता, काहीच कळना की या पैशाचं करावं काय. भार आहे की सार आहे डॉक्टरपाशी? हां, तुम्हाला काय हो वाटते मग पुढे? हे विद्यार्थ्याला विचारलं काय होणार आहेस, कोणता बी विद्यार्थी विचारा, कोणालाही विचारा, एकच उत्तर, काय होणार आहेस? डॉक्टर. कशाला? एकच डोसक्यामध्ये फिट होऊन गेले, पैसा. जिंदगीचं महत्त्व नाही, जीवनाचं महत्त्व नाही, प्रेमाचं महत्त्व नाही, नामाचं महत्त्व नाही, मनुष्यदेहाचं महत्त्व नाही. फक्त आणि फक्त एकच गोष्टीला महत्त्व दिलेला हा माणूस झालेला आहे. कोण्या गोष्टीला? पैसा. पैशासाठीच सगळ्या भानगडी. बंधूचा घेती प्राण. मागे बी सांगितलं होतं ओवी, गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. बंधूचा घेती प्राण, गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. संन्यासी दिगंबर धन साचवून ठेविती. सगळेच एकच डोक्यामध्ये पडले. संन्यासाच्या डोसक्यात तेच, पैसा जमा करावा. ब्रह्मचार्याच्या डोसक्यात तर तेच, कारण की ह्याला दुसरं काही नसल्यामुळे तेवढं तरी राहावं वाटायला त्याला, पैसा तरी त्याचाच आनंद मानायसाठी, त्यालाच जमा करण्यासाठी. हे किती विपरीत या कलिकाळामध्ये घडलेलं आहे. आता हे भार आहे की सार आहे त्या महाराजाच्या डोक्यावर? भार आहे. कोण देतंय भार? हा, तुम्हीच दिलेला आहे. द्या दक्षिणा, द्या दक्षिणा, द्या दक्षिणा, आहे की नाही? दक्षिणा जे दक्ष झालेला आहे त्याला दक्षिणा कळते की काय आहे. दक्षता कमी झाली आणि दक्षिणा जास्त झाला, वाढला. पूर्वीच्या काळामध्ये दक्षता होती साधूकडे, आता दक्षिणा आली. दक्षता म्हणजे सावधान, निरंतर सावधानी. हे साधूची संपदा आहे. जसं शत्रू टपून बसलेल्या शत्रूसाठी निरंतर सावधान राहावं लागते, तसं आपण आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये येणाऱ्या विकारापासून निरंतर सावधान राहावं लागते. कधी कोणती कामना येईल, कधी कोणती अपेक्षा येईल, कधी कोणती वासना येईल, सांगता येणार नाही. आली की 1 मिनिटात भस्म करून टाकतात ते. त्याला वेळ लागत नाही. त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. राम आणि काम हे दोनच गोष्टी आपल्या जीवनामध्ये. काम हे जड बनवते आणि राम हे निर्भार करते, हलकं करते. म्हणून हे राम तत्वाची चर्चा आहे. हे राम तत्व आहे. म्हणून सत्संगी श्रोत्यांना विनंती आहे की शक्य झालं तेवढं आहे त्याच्यामध्ये समाधान राहण्याचा प्रयत्न करा. या संसाराच्या वस्तू, व्यक्ती, पदार्थासाठी कोणीही डोक्याला भार घेऊ नका, विवाद करू नका, भांडण करण्याचं टाळा, आहे की नाही? मी काल इथं सांगून गेलो आडेगावमध्ये सत्संगामध्ये, आजकालचे जे लग्न होतात ना, चांगलं लग्न कोणतं आणि वंगळ लग्न कोणतं सांगू? ज्या लग्नामध्ये भांडणं होतात, रुसा फुगी हे होतंय, त्या लग्नामध्ये मजा येते. हा 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 हा, लग्न भारीच लग्न झालं. आणि जिथं काहीच घडत नाही, सप्पक लग्न झालं, काहीच मजाच आली नाही, तोंड वंगळ करून जातात हे लोक. भांडण झालं, हसत जातात, मजा आली, मजा आली. अरे रे 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 रे, तुम्हाला मजा कशाची आली? चांगल्याची की वंगळ्याची? वंगळ्याची. सवय कशाची लागली आता? वंगळ्याची सवय लागली. जोपर्यंत तुम्ही वंगळ्याचा संग सोडणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सत्संग घडणार नाही.
हे संग सुटल्याशिवाय सत्संग होत नाही. सत्संग करायचा असेल तर आधी असलेला संग सोडावाच लागतो. किती सुंदर उपाय आहेत, पण हे लक्षात घेत जा. तर आज जास्त वेळ न घेता अजून पुढे एक कार्यक्रम आहे, कीर्तन कार्यक्रम आहे, मूर्ती स्थापना, कलशारोहण. लोक वाट पाहिलेत की तिथला सत्संग तर नेहमीच असते, तुम्ही आमच्यासाठी या. आम्ही म्हणलो की बघ तुम्ही एक दिवस येता तिथं, पण आमचे नेहमीचे आहेत, यांना सोडून कसं येतं ते, आहे की नाही. हे बी तर ममताच आहे, हे बी ममताच आहे, पण हे थोडी कामाची आहे ममता. म्हणून जास्त वेळ आज न घेता, भरत राम भेटीला गेले, चित्रकूट पर्वतावर भेट झाली. वाल्मिकीनं भरताचं अनशन जे व्रत होतं ते सोडायला लावलं, भविष्य सांगून. भविष्यामध्ये राम कुठं कुठं जाणार आहे, काय काय घडणार आहे, सीता कुठे राहणार आहे, कोण घेऊन जाणार आहे, राक्षस किती मरणार आहेत, या कामासाठीच रामानं वनवासात प्रयाण केलेलं आहे. असं वाल्मिकीनं भविष्याचं कथन केल्यानंतर भरताला प्रसन्नता वाटली आणि आमरण उपोषण करायचं ठरलं होतं, त्याने ते सोडून दिलं. रामाचे पाय धरले, क्षमा मागितली की रामा मला हे कळालं नाही, कळत नाही, चूक झाली, वाल्मिकीनं सांगितल्यामुळे आता कळालं, तर मी आता परत जाईन, परंतु तुझ्या वाचून मी अयोध्येमध्ये वापस जाणार नाही. मी जातो वापस, पण अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही. जिथून जे रामानं सोडून दिलेलं आहे ते मी तिथं जाणार नाही. देवानं सोडून दिलेलं कसं असते, अनाथ अयोध्या आहे, परदेशी अयोध्या आहे. जिथून राम निघून गेलेला आहे त्याला जडत्व आलेलं आहे, चेतना नाही. अशा जड अयोध्येमध्ये मी आता जाणार नाही. समजा आपल्यातला प्राण निघून गेल्यानंतर हे शरीर आपण जपून ठेवतो का लय दिवस? कितीही तरुण असलं तरी, कितीही गोरपान असलं तरी, चैतन्य निघून गेल्यावर. तसं अयोध्या आता कशी आहे तर प्रेतासारखी आहे. राम नाही तर ते कितीही सुंदर असले तरी आता ते प्रिय नाही. म्हणून रामानं सोडून दिलेल्या नगरीमध्ये मी आता परत जाणार नाही. खूप रडू लागला, मूर्छना येऊन पडत होता, पुन्हा पुन्हा सावरून उठायचा, पुन्हा पुन्हा पडायचा. शेवटी वशिष्ठ महाराजांनी उपाय सांगितला रामाला की रामा, भरत इथून परत जाण्याचं उपाय एकच आहे की तुमच्या पादुका द्या त्यांना. मग त्या ज्या पादुका होत्या त्या मस्तकावर ठेवल्या. भरत प्रसन्न झाले आणि सांगितलं की राम, जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत मी अयोध्येमध्ये प्रवेश करणार नाही. अयोध्येच्या बाहेर नंदीग्राम, तिथं आपला राहावा तयार केला, राहण्याची व्यवस्था केली. भरतानं सांगितलं की हे तुमच्या पादुका सिंहासनावर आहेत, त्याच राज्य करतील. मला पदाची अपेक्षा नाही, पादुकाची अपेक्षा आहे. भरताचं वक्तव्य, पादुका दिव्य आहेत आणि पद हे भव्य आहे. भव्यता भावसागराकडे घेऊन जातीया आणि दिव्यता देवाकडे घेऊन जातीया. भावसागर भव्यता भार बनत जातीया आणि दिव्यता सार बनत जातीया. तर असं हे
भरताचं वक्तव्य. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या, पुन्हा पुन्हा त्रिवार प्रदक्षिणा करून पुन्हा पुन्हा रामाकडे पाहायचं, पुन्हा पुढे चालायचं, पुन्हा रामाकडे पाहायचं, पुन्हा पुढे जायचं. सोडून जाऊ वाटत नाही, गेल्याशिवाय भागत नाही. किती मजबूर झालेला, विवश झालेला भरत जड पावलाने अयोध्येच्या मागाने नंदीग्रामकडे निघाला. सांगितलं की हे राम, येईपर्यंत मी जसं तुमची वेशभूषा आहे तेच कपडे मला राहणार, तसेच जटा राहणार, तसंच उपोषण करणार, तसंच जमिनीवर झोपणार, असं भरतानं ठरविलं. आणि सांगितलं की तुम्ही जमिनीवर झोपत आहात तर मी जमिनीला थोडा खड्डा करीन आणि त्याच्यामध्ये बसत राहीन, झोपत राहीन. की माझा स्वामी आज जमिनीवर आहे तर हे जमीन माझ्या स्वामीचं आसन आहे, तर मी जमिनीवर बसलो तर स्वामीच्या आसनावर बसल्यासारखं होईल. तर स्वामीपेक्षा आपलं आसन थोडं खाली असावं हे भरतानं ठरवलं. अशा गोष्टी निश्चित केल्या. रामाला सांगून रामाचा निरोप घेऊन भरत परत निघालेले आहेत आणि येऊन त्या नंदीग्राममध्ये वस्ती करतात. इकडे अयोध्याकांड या विषयानं संपलेलं आहे. तर पुढे अरण्यकांडाची सुरुवात दुसऱ्या रविवारी होणार आहे. अरण्यकांडामध्ये आता रामाला धनुष्य उचलायची वेळ आलेली आहे. आता इथून पुढे युद्ध चालू राहील, राक्षसांचा निपात करतील, असं ही रामकथा पुढे पुढे चालू राहील. तर ते रामतत्व हे सार आहे, हे कोणीही विसरू नका. भार डोक्याचा कमी करायचा असेल तर ते पाण्याचं आणि घागरीचं दृष्टांत ध्यानात ठेवा. घोकत राहा की आपल्या डोक्याला भार काय झालेला आहे. म्हणून प्रत्येक काम करीत असताना आपणाला संसार बाधू नये याच्यासाठी नामस्मरण आपण नेहमी करीत राहू. नामस्मरण हे खूप मोठा आधार आहे. माणसाला तरुण जाण्याची व्यवस्था आहे, उद्धार करून घेण्याची व्यवस्था आहे, देवाजवळ जाण्याची व्यवस्था आहे, निर्भार होण्याची व्यवस्था आहे. असं हे सार नाम भगवंताचं धरून ठेवा. याला कोणीही विसरता कामा नये. तर असं ही रामकथा इथपर्यंत आलेली आहे. कांड संपलेलं आहे. आता पुढे आपण काय काय येईल ते पाहत राहू. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. काल ज्या आम्ही गावाला गेलो होतो, आज जायचं आहे ना, ऐकू याल का? ज्या गावाला आम्ही आज जाणार आहोत तिथं कोठारी किनवटच्या जवळ आहे, सर्वांना माहितीच असेल. तर काल एक घटना अशी झाली तिथं की जिथं हनुमानजी महाराजांची प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा करायची आहे, वठ्ठा बांधलेला आहे. त्या वठ्ठ्यावर एक वानर येऊन बसला तिथं आणि ते असं शांत बसून राहिलं. त्या गावच्या सगळ्या महिलांनी त्याची पूजा केली, त्याच्यावर हात फिरवलं, तरी काहीच करणं, ते शांत बसलं. असं जवळजवळ बराच वेळ ते तिथं थांबलं. त्याच्यावर खायला फळं वगैरे दिले जवळ, ते काहीच खात नव्हतं. ते सारखं उगं माणसाकडे बघत होतं. असं अशी कालची घटना आहे. तर हे हनुमानजी महाराज चारही युगामध्ये आहेत. चारो युग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. आता हे बनवायच्या गोष्टी नाहीत, त्याचा व्हिडिओ बी आला आहे ना, आणि आम्ही पाहून आलेलं आहे. तर तिथं आता कीर्तनाला जायचं आहे. कोणीही आमचा वेळ घेऊ नये. आणि तसंच आता लगेच महाप्रसादाची व्यवस्था आहे. कोणीही गडबड न करता शांतीपूर्वक प्रसाद घ्यायचा आहे. अजून काही कामं आहेत पुढे, तर आज कुठलंही काही न विचारता माझा वेळ कोणी घ्यायचा नाही आज. कारण की मग पुन्हा सार घेता घेता भार होईल डोक्यावर, डोकं जड होईल.
असं होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. हरिओम हरिओम. ते घ्या पैसे. दिनांक 8/12/2024 वार रविवार, सत्संग क्रमांक 1013, तिथी शुक्ल पक्ष सप्तमी. आणि आजचा महाप्रसाद खटकम रामुलू सेठ रामा सिलेक्शन इचोडा यांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून त्यांनी आपल्या इथे महाप्रसाद दिलेला आहे. तरी त्यांना आपल्या सत्संग भाविकातर्फे धन्यवाद. येणारा रविवार 15/12/2024 विवाह सोहळा, आपल्या सत्संगामध्ये विवाह सोहळा होणार आहे आणि त्याचा महाप्रसाद आपल्याचतर्फे, आपल्या भाविकातर्फे त्यांना आपण ते सोय लावायची आहे. चिरंजीव चेतन सुवर्णाबाई दत्ता परशुराम पौळ, गणेशपूरकर, हल्ली मुकाम जलदा. चिरंजीवी सौभाग्य कांक्षिनी आश्विनी गायत्राबाई दत्ता नरवाडे जांभळीकर यांचा आपल्या सत्संगामध्ये 11:10 हा लग्नविधीचा वेळ आहे. त्या वेळेवर लग्न होईल. त्यानंतर महाप्रसाद आपल्यातर्फे आपल्यालाच महाप्रसाद राहील. आणि आपल्या ह्या बाजूच्या बांधकामासाठी एक बी रविवार खुल्ला न जाता आज आपली कांताबाई, आपल्या इथं सेवा करणारी कांताबाई, तिनं 501 रुपये आपल्या ह्या कामासाठी दिलेले आहे. तरी कांताबाईने येऊन पावती घेऊन जावा. हरिओम. साधू संतांनी चांगल्या प्रकारे वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस करायचं कसं करावं हे ऐकून आपले सौभाग्यवती सपनाताई साईनाथ नालमवार यांच्या विवाह लग्नाला 19 वर्षे झाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून आपल्या ह्या मंदिरासाठी त्यांनी 1100 रुपये दिले. तरी त्यांना आपल्या सत्संग भाविकातर्फे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेच करत जा वाढदिवस. रामकृष्ण हरी. निवेदन संपलं. अजून हे आता पैसे. हो. पुत्राबाई केदार जल्लेकर यांनी देखील आपल्या ह्या बांधकामासाठी 2000 रुपये दिले. तरी धन्यवाद. सतत सत्संगला येणारी आजीमाय, त्यांना पण धन्यवाद आहे. या पावती घ्या तुम्ही. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. सोमरूप सोमज्योत सद्गुरु अविनाशी, सोमरूप सोमज्योत सद्गुरु अविनाशी. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे माय माऊली माझी का. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. आली लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन अनंत पूजिन, भावे ओवाळीन मने नमा. विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.